नमस्कार मंडळी, तर आज आपण लोणावळ्याची प्रसिद्ध अशी चिक्की बनवणार आहोत। तर पूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर एक वाटी मी बाजारातला जो खोबऱ्याचा किस मिळतो तो घेतलेला आहे आणि 2 वाटी शेंगदाणे मी छान भाजून त्यांचं पावडर तयार करून घेतलेलं आहे जाडसर असं। अर्धी वाटी साखर आणि 100 ग्रॅम 1 वाटीपेक्षा जास्त चिक्कीचा गूळ घेतलेला आहे। तर तुम्ही चिक्कीचा गूळ नक्की वापरा, त्याने आपली चिक्की अगदीच क्रिस्पी तयार होते आणि क्रंची होते। आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये किंवा कढईमध्ये हा गूळ घालून त्यात अर्धा कप आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि हा गूळ छान विरघळेपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर यात आपण जी अर्धी वाटी साखर घेतलेली होती ती ॲड करून दोघंही छान विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण यात क्रिस्पी होण्यासाठी अजून छान जशी बाजारात आपल्याला चिक्की मिळते तशी तयार व्हावी यासाठी एक छोटासा इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण नक्की बघा। आता हा गूळ आपला छान विरघळत आलेला आहे आणि याच्यावर छान असे बुडबुडे यायला लागतील तोपर्यंत याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण जे पाणी यात ॲड केलं आहे ते पूर्णपणे यातून निघून जाईल। हे बघा, आपला गूळ छान असा विरघळलेला आहे आणि याच्यावर छान बुडबुडे आलेले आहेत। तर आता आपण यात एक चिमूटभर असं बेकिंग पावडर ॲड करायचं आहे। तर बेकिंग सोडा यात ॲड करायचा नाही, बेकिंग पावडरच आपल्याला यात ॲड करायचं आहे। तर आपला पाक अगदीच रेडी झालेला आहे। हे कसं ओळखायचं, तर चमच्याने आपण ज्या चमच्याने याला मिक्स करतोय त्याच्याने वरतून असे थेंब टाकून बघायचे। जर हवेत त्याचा तार उडत असेल तर आपला पाक अगदी छान असा तयार झालेला आहे असं समजायचं आणि त्यानंतरच यात आपल्याला बेकिंग पावडर ॲड करायचं आहे। त्याआधी करू नका, नाहीतर मग ते व्यवस्थित मिक्स नाही होणार। आता यात एक चिमूटभर बेकिंग पावडर मी ॲड करून छान याला मिक्स करून घेईल आणि नंतर आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट्स ठेवलेले आहे, कोकोनट, जर तुम्हाला बनवायचे असेल तर फक्त तुम्ही शेंगदाण्याचीही बनवू शकता, पण कोकोनट घातल्याने याची टेस्ट अजून छान येते। जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही यात काजू, बदाम किंवा अक्रोड असे ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता जाड तुकडे करून, त्याचीही चिक्की छान तयार होते। तुम्हाला ज्या प्रकारात बनवायचे असेल फक्त तुम्हाला पाक सेम असाच तयार करायचा आहे आणि तुम्ही त्याच्यात ड्राय इन्ग्रेडियंट कोणतेही ॲड करू शकता। तर आपण हे सर्व आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आता आपल्याला चालूच ठेवायचा आहे। हे पूर्ण मिक्स झाल्यावर नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करायच्या आधी यात आपल्याला 1 चमचा साजूक तूप ॲड करायचं आहे। तर माझ्याकडे गाईचं तूप होतं तर मी गाईचं घेतलेलं आहे, तुमच्याकडे म्हशीचं असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता। जास्त करू नका, असं छोटंसंच आपल्याला 1 टीस्पून ॲड करायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा चिक्की व्यवस्थित त्याचे काप करू तर ती हाताला चिकटणार नाही किंवा त्या प्लेटलाही आपल्याला तूप लावूनच घ्यायचं आहे। तर बघा, मी इथे एक काचाची प्लेट घेतलेली आहे, माझ्याकडे होती। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जाड प्लास्टिकचा कागद घेतला तरी चालेल किंवा एखाद्या ताटात वगैरे छान तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यावर हे मिश्रण एकसारखं पसरवून घ्यायचं। जर तुम्हाला याचे लाडू वळायचे असतील तर तुम्ही लाडूही वळू शकता। तर असं छान याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि हे मीडियम गरम असतानाच आपल्याला याच्यावर आपल्याला हवे असलेल्या आकाराच्या वड्या काढून घ्यायच्या आहे। जास्त खोलपर्यंत नाही, पण वरच्यावर त्याला आकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपण जेव्हा त्याला तोडू पूर्ण थंड झाल्यावर तेव्हा ते आपल्याला हव्या त्या आकारातच तुटेल, नाहीतर ते इकडे तिकडे असं त्याचे शेप जे असतात ते मिस होऊन जातात। तर बघा, मी एक लाडू बनवून दाखवला तुम्हाला, तुम्हीही करू शकता। तर आता मी इथे आकार त्याला चौकोन आकार देऊन घेतलेला होता आणि आता आपण त्याच्या वड्या करूया। तर बघा किती सहजरित्या हे वेगळं होत आहे। तर पूर्ण थंड झाल्यावरच तुम्ही याचे तुकडे करा, त्याआधी करायला घेतले तर व्यवस्थित नाही होत, ते फक्त रबरासारखं वागतं। पूर्ण थंड झालं तरच त्याचे असे छान तुकडे तयार होतात। तर आता चिक्कीचा तुम्ही आवाज ऐकू शकता, किती क्रिस्पी अशी आपली चिक्की झालेली आहे।
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.